Cancer Healer Center, a new beginning. रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत। गर्भवती महिलेच्या मृत्यूला रुग्णालयच दोषी। रुपाली चाकणकरांची माहिती। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मगरुरी आणि हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू। पेशंट समोरच रुग्णालयाकडून 10 लाखांची मागणी। राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून रुग्णालयावर ठपका। मंगेशकर हॉस्पिटलकडून सोशल मीडियावर आमची चुकीची माहिती पोस्ट। डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा। भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांच्याकडे मागणी। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश। प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार। गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी रुपये बुडाले। मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉकमध्येही 10% घसरण। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जपान, दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात देखील हाहाकार। जपान, दक्षिण कोरियाचे शेअर बाजार तब्बल 8% कोसळले। अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्या विरोधामध्ये जनता रस्त्यावर। ट्रम्प यांची धोरणं आणि मस्क यांच्या वाढत्या प्रभावाविरोधात अमेरिकेची जनता आक्रमक। ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देश तणावात। 50हून अधिक देशांच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी प्रयत्न। इंद्रजित सावंतांची प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस। कोरटकरनं बदनामी केल्याचा इंद्रजित सावंत यांचा आरोप। खार पोलीस ठाण्यातील एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामरा हायकोर्टात। कामराच्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी होणार। ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला। ठाण्यामध्ये भाजपचे 9 आमदार। आता भाजप थांबणार नाही। आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य। किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पोस्ट करत धमकी। उद्या सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा। सोमय्यांचं पवईत मशिदीवरील अनधिकृत भोंग्यांवरून आंदोलन। मी धमक्यांना घाबरत नाही। मुंबईमध्ये अंदाजे 6,000 अनधिकृत भोंगे। याविरोधात आम्ही मोहीम छेडणार। किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। मंत्र्यांचे सचिव 4 महिने वेतनापासून वंचित। मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्तीबाबत अद्याप मंजुरी नाही। विरारमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमात अज्ञात व्यक्तीकडून अंड्या फेकल्याचा आरोप। अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कलम 196 प्रमाणे गुन्हा नोंद। वर्ध्याच्या आर्वीमध्ये झाड कोसळल्यानं 3.5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। आईवडिलांसोबत मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेली असता चिमुकलीच्या अंगावर झाड कोसळलं। Cancer Healer Center, a new beginning.